हा बघा भाऊजीची भांडी पाण्याला चाललाव का पीठ बी आणखी का ना ग पीठ होय हे का नाही ह्याच्यात आणलं होतं की काल परवा दिवशी तुम्हाला नाही माहिती वाटतं कुठं आला का काल काय होय कसे किलो घेतले भाऊजी ज्वारी तुम्ही 30 रुपये म्हणजे 3000ला 1 क्विंटल मग ह्यांना का तसली घेतली वक्तीची काळी कुळकुळीतच आहे आणा की आणि मला काय म्हणतात चांगली दगडी आहे आणि हायब्रेड आहे आणि मी म्हणलं हायब्रेड आहे मग तिथं बघायला काय झालं तुम्हाला काय की आणली की घरात आहे तर ही बघा भाऊजीची भांडी मग या नानाच्या घरी जाते का धर का भ्या वाटत एकटीला एकटी जाते का परत जाते परत जा मग सणे आल्यावर त्या दिवशी त्यांना का ह्याच्यात पीठ दिलं तर त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये भाकरी दिल त्या पण किती काळी दिसते ना काळी दिसते का तुला दिसाय का मी अशीच असते पिवळ पिवळ ते पण घेतलं ना कोणाला घ्यायची आम्ही गाईवर हा ह्याच्यामध्ये आणली होतं भात आणि भाकरी ह्याच्यात आणलं होतं मटण मटणला भारी झालं बरं का भाऊजी कोणी मी नाही बाय खाल्लं तुम्हीच खाल्लं ताजं तवा ना आम्ही खाल्लं शिळं पाक तुम्हाला तमाशेन कुठं काय काय बघायचं होतं अहो त्या ऑर्केस्ट्रा मधली माणसं मला ओळखत होती एवढ्या अंधारात मला कौतुक वाटायला लागलं एवढ्या अंधारात मला ओळखलं कसं त्यांना एवढ्या अंधारात मलाच कौतुक वाटायला लागलं मी त्यांची फॅन एवढी मोठी बर एवढं चांगलं पीठ आताच दळून आणलंय की किती दिवस राहिला हा तेवढं आहे लय दिवस टिकत नाही मग पीठ आणि लय एवढं लय दळून आणलं होतं तुम्ही 1-2 पायले आणलं असतं तर झालं असतं की 2 पायले 5-6 पायले पीठ होते काय पाहुणे आपली एवढी यायची ती का आपली एवढे पाहुणे उल्हासाची आहे ती का माझी पण तशीच होती म्हणून मी पण करायला अंग काढून घेतलं अगं आता तेलाचा डबा आणला ज्वारीचं पोतं आणलं सगळं आणलं बोकड हाय म्हणलं तरी पण काय कोण नाही आलं उशीर बी झाला आणि कार्यक्रम पण होता तिथं ऑर्केस्ट्रा त्याच्यामुळं काय नाही कुणाला जवळ उभा करायचं नाही काय उपयोगाचं नाही खाऊ त्यात पेते तर नाळणे आहे म्हणतात हाय का ना भाऊजी खाऊन पिऊन म्हणतात तिखटच होतं नाळणीच होतं त्यामुळं काय कुठला पाहुणा बी बोलवला नाही रावळा बी बोलवला नाही कुणी आलं बी नाही कुणी गेलं बी नाही त्याच्यामुळं भाऊजी इकडलं पीठ शिल्लक राहिलं नाही नेलं ना ही थांब थांब म्हणत होतं नुसतं ही तर वरण बोलते बळच म्हणत होतं अगं थांब की बाय मटण आणतो बाय म्हणजे अहो मी शनिवारी नाही खात हे म्हणायचं नाही भाऊनं सांगितलंय थांबायला बाय म्हणायची न ग बाबा कामधंदा आहे ती असं तसं ही म्हणायचं नाही थांब आणि बाय चालली की परत जाऊ दे गेली तर मी म्हणा मटण आणायचं काय झालं असं द्या की मग असं बहिणीला कळू द्या की म्हणजे बहिणीची पण किती मया करतात कळेल की बहिणीला बे वरडावरच म्हणत बाय सुद्धा म्हणले वरडावरच म्हणतोय बरं काय हो आता बाय त्यांना माहिती होतं तुम्हाला भाऊजीला माहिती होतं का नाही बाय शनिवारी खात नाही काय म्हणून आणि हे म्हणायचं नाही थांबाय सांगितलंय मटण आणतो नुसतं आणतो म्हणायचं जागेवर हालत बी नव्हतं नुसतं वरडावरनं मया आहे हा कंदरला काय माहित नाही बघू आता मला जायचंय की कुर्डवाडीला मग परांड्याला जायचं एवढ्यासाठी परांड्याला मटण आणायसाठी
लय लांब वाटतंय बाई मला परांड. खायचंच म्हणलं कशाच लांब आहे. किती लांब आहे भाऊजी? किती? इथून करमाळ्यावरनं परांड. मला कसं इथनं मधलं निंबर येऊन गेलं की जवळ आहे. निंबर झालं की साडं झालं की सालस. परांडा इष्टीनं आम्ही गेलो होतो एकदा. माझ्या बापाचं गाव तिकडच आहे की डोंज. गेलो होतो तो लय लांब वाटत होतं बाई. इष्ट्या बी भेटत नव्हत्या तिकडं. बघा गावाकडे इतका मटणाचा नाद असतो या. ह्यांना चांगला निबार बुडका होता भाऊजी, तोडून टाकला आणि मग ते फाट्या उगवलेल्या आहेत, फुटलंय परत ते झाड. आता त्याला बांधून ठेवलंय. उगवल का ते आता? मनाने सरळ होतंय परत का वाकडं होतंय विचार. ती बोजा असला की कळत ना पाण्याचा बोजा. हा ती झाड झालं की सरळ होतंय. सीताफळीचं झाड आळ केलंय त्याला. चिकू वाढला ह्या वेळेस. नाही तर तरी चिकूला 3 वर्ष झाले. 3रं वर्ष चालू आहे. लावलं होतं एवढं एवढं बोटा एवढंच होतं. 1 वर्षाचा आंबा झाला. 2 आंबे आले. झाड घ्या म्हणलं तर 30 रुपयाला झाड हाय म्हणलं की घेत नाही. आता पाईप आहे. पहिलं पाईप नव्हता. घरातलं उरकत नव्हतं. सगळ्यांना माझ्याच भरोश्यावर बसायचं. काय दुकानला जायचं, चल राधे. बाजारला जायचं, चल राधे. काय घ्यायचं, चल राधे. स्वयंपाक करायचा, कर राधे. झाडू मारायचा, राधे. सगळं राधीनच. पार त्यांच्या सगळ्या ह्यांच्या धुण्या धाण्यापासून ह्यांच्या आंघोळीपर्यंत राधीनच बघायचं. ह्यांना आंघोळ्याचं सुद्धा मी सांगायचं. अहो पोरी करतच नाही भाऊजी. अहो काय तुम्हाला सांगते, साखरेच्या 2 पिशव्या भरून बेसिन मधला राडा काढलाय. कोथंबीर, कांदा, मिरच्या, कायनून बायनून सगळं ढकलून दिलंय. आणि भांडी त्याच्यावर. पाणी बी जायना काय नाही. ती पोरगी तसली थुरली म्हणून तिला सांगू वाटत नाही. ना धुणं नीट धुते ना भांडी नीट घासते. किती बी सांगा किती बी बोला काय बी म्हणा, काय ऐकत नाही ते. चिकूला येतात त्या. मी तोडून टाकते ते. बारका आहे झाड म्हणून. पण वर्षाचं झालंय झाड. होईल का आता? हा अजून वर्ष नाही झालं पण होईल आता. दसऱ्यात पावसाळ्यात होतंय वर्ष. बरं बघा विचारून. भाऊजी अंडी आहे ते का? 2-3 नाही मग कोंबडीच बसवायची आता. खरंच आवड बसवायची. कोंबडी म्हातारी झाली का? मीच होय. नाही अंडे असले तर लगेच बसवायचे मला. मी जाते की तिकडून आणणार आहे. तुमच्याकडे आहे का खुडूक? रोकच पैसे देते. उन्हामुळं इथं आता पावसाळ्यात लई लपाय जागा होती तर. असंच उगाच संपलाय. मग कवा बसवायचे? बरं आखाड्याच्या महिन्यामध्ये कोंबडी बसवते. 2 कोंबड्याला पैसे जातात बाई. 500 रुपयाची कोंबडी. 500लाच आहे ना मग. झालं 500 रुपये. 100 रुपयाची अंडी. 100 तर कसे 200 रुपयाची अंडी. आणि 400 रुपये 600 1000 रुपये तर सहज जातात. कुत्र्यांना ठेवली तर मरू जगू वाचवायचे. आणणार आहे एक मी जाळी बारकी 20 कोंबड्याची. कोंबड्याला जायचं म्हणल्या उडून पलीकडे जाते. त्याचं काय असतं तवा. मरू जगू आणून सांभाळतात कोंबडी. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. आता धुते धुणं.